अनेक प्रश्नांना मोदी साहेबांनी सांगितले. मोदी साहेब खरं तर आमचे मार्गदर्शक आहेत. उभाटामध्ये असून देखील काँग्रेसच्या गटातून इथं आलेले त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्या काय नेमकी पुढे ते बघितले पाहिजे. म्हणून त्यांनी जे सांगितले ते काय होते हे जाणून काम केलेला एक कार्यकर्ता महापौर मी स्थायी समितीचा सभापती झालोय आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या सभापतीच्या कार्यक्रमाला लाटकर साहेब असतील अनेक सभापती माझी बसलेले त्या शहराला काहीतरी स्वयंपूर्ण देण्याच्या उद्देशाने हे बजेट आखलेलं असतं. खरं तर विशाल शिवाळे या सभापतींना फार कमी वेळ मिळाला कारण आपली निवडणूक होत असते प्रत्येक वर्षी नोव्हेंबर मध्ये डिसेंबर जानेवारीचा वेळ मिळतो आणि त्यानंतर बजेटची प्रक्रिया सुरू होती. परंतु विशाल शिवाळे साहेबांना अतिशय कमी वेळ मिळाला आणि आव्हानं फार मोठी. आव्हानं कोणाची मोठी की ही सत्ता जी आलेली आहे ही 2-4 वर्षापूर्वी आलेली नाही. ही जी महायुतीची सत्ता असेल ही जी काही नगरसेवक निवडून आलेले हे नगरसेवक आता 2 महिन्यापूर्वी निवडून आले. म्हणजे आव्हानं कुणी तयार केली या 5 वर्षाच्या प्रशासक काळामध्ये या शहराच्या प्रति समोर मोठमोठे आव्हान उभे राहिले. अनेक प्रश्नांना मोदी साहेबांनी सांगितले. मोदी साहेब खरं तर आमचे मार्गदर्शक आहेत. उभाटामध्ये असून देखील काँग्रेसच्या गटातून इथं आलेले त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्या काय नेमकी पुढे ते बघितले पाहिजे. म्हणून त्यांनी जे सांगितले ते काय होते त्या गोष्टी निश्चितपणानं आपल्याला ते आम्ही निवडून आलोय एकट्या असताना काँग्रेसचे कोण असो ते त्यांच्या बुद्धीला फक्त वापर व्हावा आम्हाला कोणतरी सेटलमेंट साठी पाहिजे होती. मला एक बापट एक सांगणं गरजेचं आहे की तरी सुद्धा विशाल शिवाळे साहेबांनी सभापती साहेबांनी अतिशय चांगला आम्हा सर्व सदस्यांना विश्वास असेल मग काँग्रेस असू दे त्या ठिकाणी राष्ट्रवादी असू दे महायुतीचे सर्व सदस्य असू दे आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन 1 दिवसामध्ये आम्हाला वेळच कमी मिळाला 1-1.5 दिवसाचा वेळ मिळाला त्या पिरियड मध्ये त्यांनी केलंय. खरं तर ते माझे मित्र एवढ्यासाठी म्हटलं की ते माझे क्लासमेट आहे आणि ज्या कॉलेजमध्ये ते शिकून बाहेर पडत तिथं तसे विद्यार्थी हुशारच असतात. मी आणि ते एकत्रच होतो त्यामुळे आठवण करून दिली आणि म्हणून आम्ही सर्व यांच्यासोबत काम करत असताना मला असं वाटत होतं मी बघितलेलं विशाल मुरली जाधव साहेब आणि निवडून येऊन तोपर्यंत बघितलेला माझे मास्तर आहे इथे मास्तर आहे रिटायरमेंट तर खरं तर मी पाहिलेला तर जे विशाल शिराळे ते निवडून येण्यापूर्वी त्यांच्यामधली असणारी जी काय वागणूक त्याच्यामध्ये असणारा जे काय एक मला असं वाटतं अजून कॉलेजचा माझा मित्र आहे परंतु निवडून आल्यानंतर आणि विशेषतः सभापती झाल्यानंतर अतिशय परिपक्वतेनं त्यांनी ही परिस्थिती हाताळली. त्यांच्यासमोर आव्हान आहे उत्पन्न आणि शेवटी उत्पन्न नसेल तर मग खरं तर कसं महापौर तुम्ही एक गृहिणी तुम्हाला घरामध्ये जर 10,000 रुपये आणून दिले तर त्या 10,000 मध्ये तुम्हाला चालवावं लागेल. परंतु जर तुमच्या समोर 20,000 रुपये खर्च असेल तर बाकी तुमच्या समोर आव्हान उभं राहतात. तसंच या महानगरपालिकेचे जे उत्पन्नाचे स्रोत आहे जे काय उत्पन्नाचे स्रोत बंद झालेले किंवा ते म्हणतात ना ते कुठं ना कुठं अर्धवट सुरू आहे त्याच्यामुळं या 5 वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण एकदा असं मोदी साहेबांनी एक चांगला मुद्दा मांडला की गेल्या 5 वर्षामध्ये या महानगरपालिकेच्या निधीतून कसं आपण आता इच्छित देतो महापौर साहेब कसं आपण स्वनिधीतून काही विकास कामं करतो त्या 5 वर्षामध्ये महापौर साहेब आम्ही राज्य शासनावरती अवलंबून राहिलो. आम्ही जरी माजी नगरसेवक होतो तुम्ही माजी नगरसेविका होता परंतु आपण आपल्या प्रभागातील जनतेला सेवा देण्यासाठी आज कार्यरत होतो. आपला अधिकार नसता तरी त्या जनतेशी बांधील होतो आणि आपण काम करत राहिलो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 5 वर्षामध्ये काय केलं गेलं 5 वर्षामध्ये खरं तर अनेक वेळा असं म्हटलं जातं वृत्तपत्रामध्ये सुद्धा अनेक वेळा काही अधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केलेली होती की आम्हाला काम करायला अडचणी होतात कुणामुळे लोकप्रतिनिधी. आता जर 5 वर्ष मोकळ होत म्हणजे राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजाराम महाराजांनंतर हे काळ आला होता की तुम्हाला पूर्ण अधिकार होते IAS अधिकाऱ्यांना परंतु या शहराच्या
शोषित पीडित उपेक्षित गोरगरीब लोकांसाठी काय केलं, या रहिवाशांसाठी काय केलं, विद्यार्थ्यांसाठी काय केलं, वाहतूक व्यवस्थेसाठी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींचा महापौर साहेब आपण जनरल बॉडीमध्ये उभारतो करत असतो. परंतु उत्पन्नाचं जे साधन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.